प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या व छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन। महाराष्ट्रात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा अशी जातीय समीकरणे झालेली आहेत। त्यामुळे महाराष्ट्रभर जातीपातीचे राजकारण केले जात आहे। एका कार्यक्रमामध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे पुणे येथे आले असताना काही समाजकंटकांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना एकटे पाहून त्यांच्या सोबत हुज्जत घालीत त्यांना दमदाटी केली, धक्काबुक्की केली। तर एकीकडे ओबीसीच्या आरक्षणाकरिता अहोरात्र झटणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये शिंदे सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या दोघांवरही झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये वसमत येथे समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत निवेदनही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। त्या प्रसंगी समता परिषदेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नागोरावजी जांबुतकर, ओबीसीचे सरचिटणीस करीमुद्दीन शेख, ओबीसीचे ज्येष्ठ नेते टोपाजी आव्हाड, औंढा पंचायत समितीचे माजी सभापती दीपक ढेकळे, मरसूळचे सरपंच संजय होडगीर, कुपटीचे सरपंच यशवंत लेकुळे, अवेस अन्सारी, आत्माराम बोरकर, शंकर आव्हाड, अनंता होडगीर व इतर ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपविभागीय अधिकारी या ठिकाणी वसमत मतदारसंघातील बहुजन समाजातील सर्व ओबीसीचे नेते पदाधिकारी यांनी आज आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब तसेच आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि काही समाजकंटकांनी हाके साहेबांवर भयाड हल्ला केला। यांचा आम्ही सर्व समाजाकडून बहुजन समाजाकडून निषेध करतो आणि यावर शासनाकडून योग्य कारवाई व्हावी याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो। जय हिंद। आमच्या महाराष्ट्र राज्याचे बहुजनाचे ओबीसीचे कैवारी म्हणून आम्ही ज्यांना समजतो ते असे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके साहेब यांच्यावर जो समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन दिलेले आहे। त्याचबरोबर माननीय छगनराव भुजबळ साहेब यांनासुद्धा काही समाजकंटकांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। या दोघांच्याही दोन्ही जणांवर जो या समाजकंटकांनी हल्ला केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदविला आहे आणि या दोन्ही घटनेची शासनामार्फत तातडीने चौकशी करून या दोन्ही हत्यारांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे।